यस्य पादरजो योगात्मनो याति विशुद्धताम् यन्नामालापमात्रेण विघ्नव्यहं विनश्यति मुमुक्षुभक्तपूजन्तं वन्दे श्रीशङ्करं गुरुम् अखण्डमण्डलाकारं व्याप्तो येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद सद्गुरु स्वामी महाराज की जय। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथ गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तमिदं वरिष्ठम्। हरि ओम। अध्याय 17 7वां श्लोक। हरि ओम। आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु। आणि एकसरी आहारा तैसे नीतीने मोहरा झालिया तेही विरा रोकडे दाऊ। तरी जेवणाराची या रुची निष्पत्ती की बोनियाची। आणि जीवितात व गुणाची दासी येथ जो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता। पावनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा मनोनी त्रिविधो आहारो यज्ञो हि त्रिप्रकारो। तपदानहन व्यापारू त्रिविधचिती पै आहार लक्षण पहिली सांगो जे मनितले। ती ऐक गाभली रूप करू आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीति विवर्धना। रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया। तरी सत्वगुणाकडी जय दैवी भोगता पडी। तै मधुरी रसी वाडी मेचूतया अंगेची द्रव्ये सुरसी। जे अंगीची पदार्थ गोडसी अंगीची स्नेहे बहु असे सुपक्के जिये
आकारी नव्हती डगळी, स्पर्शी आती मवाळी, जिभी लागी स्नेहाळी स्वादी जी, रसी गाढी वरी ढिली, द्रव भावी आथिली, ठाई ठाऊ सांडिली अग्नितापी, अंगी साने परिणमे थोरू, जैसी गुरुमुखीचे अक्षरू, तैसी अल्पी जी अपारू तृप्ती राही, आणि मुखी जैसी गोळी, तैसी चिहिती अंतुली कळी, ती आणि प्रीती वाढी सात्विकासी, एवं गुण लक्षणा सात्विक भोज्य जान, आयुष्याची त्राण निर्चनवीही, येणे सात्विक रसी, जवदीही मोहो वरुषी, तव आयुष्य नदी उससी दिहाची दिहा, सत्वाची किर पाळती, कारण हाची सुमती, दिवसाची उन्नती भानू जैसा, आणि शरीराह न मानसा, बळाचा पैकुआसा, हा कारू तरी दशा कैची रोगा, हा सात्विक होय भोग्यो, तैची भोगावया आरोग्यो, शरीरासी भाग्यो उदयली जानो, आणि सुखाची घेणे देणे, निकी वाया येणे, ही आसू वाढी साजने आनंदीसी, ऐसा सात्विक आहारू, परिणमला थोरू, करी हा उपकारू सबाह्यासी, आता राजसासी प्रीती, जी रसी आथी, करू तयाही व्यक्ती प्रसंगी गा, कट्वं ललवनात्युष्ण, तीक्ष्ण रुक्ष विदाहिनः, आहारा राजसशिष्टा, दुःख शोकमय प्रदाः, करी मारे उने काळकोट, तेने माने जे कडवट, काचुन्याहुनी दासट अम्लहन, कनिकी ते जैसे पाणी, तैसेची मीठ बांधया आणि, ती तुलीच मिळवणी रसांतराची, ऐसे खारट अपाडी, राजसातया आवडी, उन्हाची निमिसे तोंडी आगीच गिळी, वाफेची आसगी, वातीही लाविल्या लागी, तैसे उन्ह मागी राजसूतो, वावदळ पाडून ठाई, साबळू डाहरला आहे, तैसी ती
शिखतो खाय जी घाये विन रूपी आणि राखेहुनी कोरडी अंत बाहेरी की पाडी तो जुहा दंशु आवडी बहुतया परस्परी दाता आदळू होय खाता तोगा तोंडी घेता तो शो लागी आधीच द्रव्य चुरमुरी वरी परवडी जती मोहरी जी घेता होती धुवारी नाके तोंडे या सोगी आगिती मने तैसी राईती पडिये प्राणा परवती राजसासीगा ऐसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्न मिसे अग्नी भडभडा पोटी भरी ऐसा चिलवंगा सुंठी मग भुईना सीजी खाटी पानियाची न सुटी तोंडोनी पात्र ती आहार नव्हती घेतली व्याधी व्याळी जी सुतली तिची वया घातली माझवन पोटी तैसे एकमेकासळी रोग उठती केवेळी ऐसा राजसु आहारू फळी केवळ दुःखी एवं राजसा आहारा रूप केली धनुर्धरा परिणामीचाही विसुरा सांगितला आता तया तामसा आवडी आहारू जैसा तो तीही सांगू चिळसा जने तुम्ही तरी कुहिले उष्टे खाता न मनी जेतेने अनहिता जैसे का उपहिता म्हैसी खाय यात यामंगतरसम पूति पर्युषितंच यत् उच्चिष्ठमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं निपजली अन्न तैसी दुपाहरी कायेरी दिवसी आती करे तै तामसे घेई जेती नातरी अर्ध उकडली का निपट करपोनी गेली तैसी ही खाय चुकली रसाजी येऊ जया का ती पूर्ण निष्पत्ती जे तर सुधरी व्यक्ती ती अन्नायसी प्रतीती तामसा नाही ऐसे निकाही विपाई सदन्नावर पडा होई तरी घाणी सुटी तव राही व्याघ्रु जैसा का बहुवे दिवसी ओलांडिले स्वादपणे सांडिली शुष्क अथवा सडली गाभिनी हो तीही बाळाची हातवरी चिवडिले जैसी राडी करी
कासवे बैसोनी नारी गोतांबील करी ऐसे निकषमळी जय खाय तै तया सुख भोजन ऐसी होय परी येणेही न धाय पापिया तो मग चमत्कारू दिखा निषेधाचा मुखा जयाकाश दोखा कुद्रव्यासी तया पेयाच्या पाणी अखाद्याच्या भोजनी वाढवी जेवतानी तामसे तिने एवं तामस जेवणारा ऐसाईसी मेचुही विरा तयाचे फल दुसरा क्षणी नाही जे जेव्हाची अपवित्र शिवे तयाचे वक्त्र तेव्हाची तो पापा पात्र झाला की तो यावरती जी जीवी ती जीविती ओजन म्हणावी पोट भरती जाणावी यातनाती शिरछेदी काय होई का गिरगता कैसे आहे हे जाणावे काही पाही परिसहा तुची असी म्हणून तामसा अन्ना परिणामुगा सिनाना न सांगोची गा अर्जुना देवो मने आता यावरी आहाराची या परी यज्ञ ही अवधारी त्रिधा असी तरी ती माझी प्रथमा सात्विक यज्ञाची वर्म आयुकपासु महिमा शिरोमणी अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो युज्यति यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः तरी एकु प्रियोतमो वाचो निवाडो नेदी कामो जैसा का मनोधर्मो पतिव्रतेचा नाना सिंधू ते ठाकोनी गंगा पुढारा न करी चिरिगा का आत्मा देखो निवगा वेदो ठेला तैसे जे आपुल्या स्वहेते वेचोनियाची तव्रते नुरवितीची अहंकृती फळा लागी पातले या झाडाचे मुळ मागुते सरो नेण्याची जळ जिराली का केवळ तयाच्याची अंगी तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई हरपोनी जी काही वांछितिना ती फळ वांछ त्यागी स्वधर्मा वाचोनी विरागी जे तो यज्ञो सर्वांगी अलंकृतो
परियारी सापनपी डोळा जैसी दीपी कातळ हातीची दीपी रत्न पाहिली नाना उदिती दिवाकरी गमावा मार्गु दिठी भरी कैसा वेदो निर्धारी देखोनिया ती कुंडी मंडप वेदी आणि कही संभार समृद्धी ती मिळवणी जैसी विधी आपण पाकिली सकळावयव उच्चिती लेणी पातली जैसी अंगाती तैसी पदार्थ जिथींची तिथी विनियोगुनी कायवानु बहुती बोली जैसी सर्वाभरणी भरली ही यज्ञ विद्याची रूपा आली यजनमिसी कैसा सांगू पांगू निफजे जो यागू नुठवनिया लागू महत्वाचा प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी की जे तुळशीचा परिफळा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळासी विना ऐसे या निगुती निर्माण होय तो या गुजान सात्विकुगा अभिसंधाय तु फलम दंभार्थमपि चैव यत् इज्जते भरतश्रेष्ठं तं यज्ञं विद्धि राजसम् आता यज्ञो कीरविरीशा करी पैयाची ऐसा परी श्रद्धा लागी जैसा वंतिला राहो जरी राजा घरासी ये तरी बहुत उपेगा जाये आणि कीर्ती ही होय श्राद्ध नटकी तैसा धरोनी आवांका मनी स्वर्गु जोडली आसिका दीक्षितो होईन मान्यो लोका घडील यागू ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारावया जगी पार्था निष्पत्ती जी यागी राजस पैकी विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते आणि पशुपक्षी विवाहे जोशी कामा परवता नाही ऐसा तामसा यज्ञापाही आग्रहोची मूळ वारया वाटन वाही की मरण मुहूर्त पाही निषिद्धासी बिही आगी जरी तरी तामसाची या आहारा विधीचा ती ओढा वारा मनोनी तो धनुर्धरा उत्सृंखळू
नाही विधीची तेथ चाड नये मंत्राधिक तयाकड अन्न जाता नसवी तोंड मासियेसी जेवी वैराचा बोधू ब्राह्मणा तेथ केरी गेल दक्षिणा अग्नी झाला वावधाना वर पडा जैसा तैसी वायाची सर्वस्ववीची मुख न देखती श्रद्धेची नागविली निपुत्रिकाची जैसे घर ऐसा जो यज्ञाभासू तया नाम यागू तामसू ऐके मने निवासू स्त्रियाचा तो आता गंगेची एक पाणी परी नेले अनानी वाहनी एक मळी एक आणि शुद्धत्व जैसी तैसी तिन्ही गुणी तप एक झाली आहे त्रिरूप ती एक केली दे पाप उद्धरी एक तरी तिची ती भेदी कैसे निपा मनोनी सुबुद्धी जानो पाहसी तरी आधी तपची जाना एथ तप मनी जे काही ते स्वरूप दाऊ पाही मग भेदिले गुणी तीही ते पाठी बोलो तरी तपजी का सम्यक तेही त्रिविध ऐक शारीर मानसिक शाब्द गा आता या तिनी माझारी शारीर तवावधारी तरी शंभू का श्रीहरी पर्यंता होय देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौच्यमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते तरी प्रिय देवतालया यात्रादिकी करावया आठही पहार जैसे पायावळी गघापी देवांगन मिरवनिया अंगोपचार पुरवनिया करावया मनिया शोभती हात लिंग का प्रतिमा दिठी देखत घेऊ अंगेष्टी लोटी जी का काठी पडली जैसी आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणाची निकी पायकी किजी अथवा प्रवासी का पिडा काशी नली जी सांकडा ती जीव सुरवाडा आणि जती सकल तीर्थाची ये धुरे जिये कामाता पितरे तया सेवेसी किर शरीरी लोन कीजे
आणि संसार ऐसा दारुणो जो भेटलाची हरीशिनो तो ज्ञानदानी सकरनो भजी जे गुरु आणि स्वधर्माचा अंगिठा देह जाड्याची या किटा आवृत्ती पुटी सुभटा झाडी किजी वस्तू भूतमात्री नमिजी परोपकारी भजिजी स्त्री विषयी नियमिजे नावे नावी जन्मतेनी प्रसंगी स्त्री देह शिवने अंगी तेथोनी जन्म आगवी सोवळे किजी भूतमात्राची निनावी तृणही नासुरावी किंबहुना सांडावी छेदभेद ऐसाईसी जे शरीरी राहटीची पडी उजरी ऐ शारीर तप घुमरी आली जाण पार्था समस्त ही हे करणे देहाचे निप्रधानपणे मनोनिययाती मे मने शारीर तप एवं शारीर जे तप तयाची दाविली रूप आता ऐक निष्पाप वाङ्मयती अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक केले जैसे देख परिसेतेने तैसे न दुःखवितासे जे जावळी या सुख निपजे ऐसे साधुत्व तया देखिजे बोलनाती पाणी बुद्धल झाडा जाई तृणते प्रसंगेची जी ऐसे एका बोलिले होय सर्वाही हित जोडे अमृताची सुरसरी तै प्राणाती अमर करी स्नाने पाप तापवारी गोडी ही दे तैसा विवेकुही फिटी आपुले अनादित्व भेटी ऐकता रुची ना विटी पेवसी जैसी जरी कोणी करी पुसणे तरी होवावीत ऐसी बोलणे ना तरी आवर्तवने निगमू का नाम ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्भुवने केली जैसी वदनी ब्रह्मशाळा ना तरी एकाधी नाव तेची शैवका वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावी आता तपजी मानसिक
तेही सांगू ऐक मने लोकनाथ नायक नायको तो मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपोमान समुच्यते तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाची उरगी उद्यान जैसी नाना कळा वैषम्य चंद्रो का सांडिला आदि नरेंद्रो रातरी क्षीर समुद्रू मंदराचळी ऐसी नाना विकल्प जाळी सांडून गेली या सकळी मन राही का केवळी स्वरूपी जी तपने विन प्रकाशू जाडी विन रसी रसू कोकळी विन अवकाशू होय जैसा तैसी आपुली सोय देखी आणि आपुलिया स्वभावामुखी हिंवली जैसी अंगिकी ह्योने दिनयांग न चलती कळंकी विना शशिबिंब जैसे परिपूर्ण तैसी चुकी शृंगारपण मनाची ती बुझाली वैराग्याची ओरप जिराली मनाची धाप काप ती तर केवळ झाली वाप निजबोधाची मनोनी विचारावया शास्त्र रहाटवावी जे वक्त्र ती वाचीची ही सूत्र हाती न धरी केशव लाभ लाभलीपणे मन मनपणाही धरुनेने शिवतले जैसी लवणे आपुले निज केतके उठती ते भाव जिही इंद्रिय मार्गी धाव घेऊन ठाकावी गाव विषयांची ती मनोनीती मानसी भावशुद्धीची असे अपैसी रोमशुची जैसी तळहातासी काय बहु बोलो अर्जुना राधे काय बहु बोलो अर्जुना जय हे दशा ये मना ते मनोतपाभिधाना पात्र होयती परिते असो ही जाना मानस तपाचे लक्षण देव मने संपूर्ण सांगितली एवं देह वाचा चित्ती जे पातली त्रिविधत्वाती ती सामान्य तपतुती परिसविलेगा आता गुणत्रय संगी हेची विशेषी त्रिविधीर्गी तीही
ऐक चांगी प्रज्ञाबळी पुंडलिक वरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.